जय श्रीकृष्ण मंडळी. चला, आज आपण पुन्हा एक नवीन गोष्ट ऐकूया. बघा, एका ठिकाणी अतिशय सुंदर असं उद्यान असतं. बघा, सुंदर फुलं आणि सुंदर असे सरोवर त्या ठिकाणी असतं. आता त्या ठिकाणून गरुडाची स्वारी जात असते. ते उद्यान बघून गरुडे काय काळ त्या ठिकाणी थांबतात. बघतात किती सुंदर उद्यान आहे. खूप सुंदर सुंदर पक्षी त्या उद्यानामध्ये विहार करीत असतात आणि ते सुंदर पक्षी पाहून गरुडे काही काळ त्या ठिकाणी स्तब्ध उभे राहतात त्या पक्ष्यांना बघत. आता गरुड अतिशय महान मोठा पक्षी, अतिशय वेगवान, अतिशय मजबूत असणारा हा पक्षी. साहजिकच त्या छोट्या छोट्या पक्ष्यांना बघून गरुडाला अतिशय आनंद होतो आणि साहजिकच ते पाहत पाहत त्यांची नजर एका छोट्याशा पक्ष्यावर जाऊन खिळते. अतिशय सुंदर दिसणारा अतिशय लहानसा हा पक्षी अतिशय आनंदामध्ये एका फुलाजवळ खेळत असतो. ते पाहून त्यांना खूप आनंद होतो आणि ते त्याला बघतच राहतात. तितक्यात काय होतं बघा, गरुड बघत असतात तितक्यात त्या ठिकाणून त्यांना यमराजाची स्वारी जाताना दिसते. आता यमराजाची स्वारी दिसल्याबरोबर गरुड एकदम अचंबित होतात आणि पाहतात तर त्यांची नजर, यमराजाची नजर त्या छोट्या सुंदर पक्षावर स्थिर होते आणि ते त्याला बघून थोडं पुढे निघून जातात. आता गरुडाच्या लक्षात येतं की आता यमराजाची दृष्टी याच्यावर पडली. काही काळानंतर हा पक्षी काही पृथ्वी तलावर आता राहणार नाही. मग साहजिकच त्यांच्या मनामध्ये अनुकंपा निर्माण होते आणि मी या पक्षाला अतिशय दूर अशा स्थळी नेऊन ठेवेन की यमराजाची दृष्टी त्याच्यावर पडणार नाही. आणि म्हणून गरुड लगेच त्या छोट्या सुंदर पक्षाला उचलतात आणि खूप दूर अशा उंच पर्वतावर असणाऱ्या एका छोट्या गुहेच्या जवळ अतिशय सुरक्षित स्थळी त्या छोट्या पक्षाला ठेवतात आणि लगेच वायुवेगाने परत आलेल्या ठिकाणी येऊन पोचतात. आता थोड्या वेळाने परत यमराजाची स्वारी त्या ठिकाणाहून जाते. जाताना ते बघायला लागतात की अरे, तो छोटा पक्षी काही दिसत नाही आहे. म्हणून ते सहजच दृष्टी गरुडाकडे वळवतात आणि गरुडाला म्हणतात, अरे, इथं तो अतिशय सुंदर दिसणारा पक्षी होता, तो पुढे गेला. तर गरुड बिश्केल हसून म्हणतात, यमराज, आपली दृष्टी त्याच्यावर पडली आणि म्हणून माझ्या लक्षात आलं की आता याचं काही खरं नाही आणि म्हणून मी म्हणे त्याला उचललं आणि दूर नेऊन ठेवलं म्हणे. हो का म्हणे, अरे म्हणे, तेच तर मी म्हणत होतो म्हणे. मी जाताना त्याच्याकडे बघितलं पण मी विचार केला म्हणे की याचा मृत्यू तर दूर पर्वतावर असणाऱ्या छोट्या गुहेच्या एकदम छोट्या कोपऱ्यामध्ये असणाऱ्या एका मोठ्या विशाल अजगराच्या द्वारे होणार आहे आणि हा तर इथं उद्यानामध्ये टहलतो आहे. आता कसं शक्य आहे ते? असं म्हणून मी विचार करतच इथून गेलो म्हणे. पहा म्हणे, तू त्याला बरोबर त्या ठिकाणी नेऊन सोडून आलास म्हणे. हे ऐकून, यमराजाचे बोलणे ऐकून गरुड अतिशय स्तंभित झाला आणि अतिशय शांत झाला. म्हणे की मी तर त्याला सुरक्षेसाठी तिथे नेऊन ठेवलं होतं म्हणे. अरे म्हणे, सुरक्षा ही कोणापासून करायची असते म्हणे? इतर शत्रूंपासून, मृत्यूपासून कशी सुरक्षा? तो तर सदैव तुमच्या सोबतच, जन्म झाल्यापासून तर तो येईपर्यंत तो नेहमी तुमच्या सोबतच आहे म्हणे. आणि म्हणून पहा, याचा मृत्यू त्या ठिकाणी होता म्हणे आणि त्या अजगराने त्याला खाल्ल्याने त्याचा मृत्यू होता म्हणे आणि तो इथं उद्यानात टहलत होता म्हणे, फुलांसोबत खेळत होता म्हणे. मी तोच विचार करत होतो की हा एवढासा छोटासा पक्षी इतक्या दूर काही योजना लांब असलेल्या त्या गुहेत आता कसा काय जाईल आणि कसं काय त्या अजगराचं भक्ष्य होईल. आणि म्हणून मी त्याला बघत बघत विचार करत करत गेलो म्हणे. परंतु पहा म्हणे, नियतीचा खेळ कसा आहे म्हणे की तुझ्या मनात तो विचार येऊन तू त्याला तिथं सोडून आलास म्हणून, म्हणजे त्याच्या मृत्यूच्या दारी तू त्याला पोहोचवून आलास. हे ऐकून गरुड अतिशय स्तंभित झाला आणि त्याने यमराजाला नमस्कार केला. म्हणे, मृत्यूच्या देवतेच्या पलीकडे कुणी जाऊ शकत नाही म्हणे. मला उगाचच वाटलं म्हणे की मी याचं रक्षण करू शकतो, परंतु याचं रक्षण जर व्हायचं असेल तर ते कुठेही होणे शक्य आहे म्हणे. तो ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी त्याचं रक्षण होऊ शकते म्हणे, पण ज्याचे मृत्यू जवळ आलेला आहे म्हणे त्याचं रक्षण मात्र कुणीही करू शकत नाही. म्हणून मला क्षमा करा
असं म्हणून त्यांनी यमराजाची क्षमा मागितली आणि ते त्या ठिकाणून निघून गेले. साहजिकच बघा, आपल्याला असं वाटतं की हा या गावाला गेला नसता तर अपघात झाला नसता, हे असं झालं नसतं तर हे असं झालं असतं. परंतु जे काय व्हायचं असेल ना ते त्यावेळी होऊनच जातं. कारण काय, सगळ्या गोष्टी काही तुमच्या हातामध्ये लिहिल्या नसतात. प्रत्येकाला कोणता आजार होणार आहे, काय होणार आहे, त्याची मृत्यूची वेळ काय आहे ही तर परमेश्वरालाच ठाऊक. म्हणून जे जीवन आपल्याला मिळालेलं आहे ते अतिशय आनंदाने, हसत खेळत आणि सगळ्यांच्या उपयोगी पडत जर आपण जगलो तर खरंच आपल्या जगण्याचं सार्थक होणार नाही का? राधे राधे.